तर आज आपण बघणार आहे क्लास 9th चॅप्टर नंबर 6 फायनान्शियल प्लॅनिंग. तर त्यात बघणार आपण प्रॅक्टिस सेट नंबर 6.1. बघूया काय म्हटलं फर्स्ट क्वेश्चनमध्ये. अलका स्पेंड 90% ऑफ मनी दॅट ही रिसीव एव्हरी मंथ अँड सेव्ह ₹120 अँड हाऊ मच मनी डज ही गेट अ मंथली. काय सांगितलं आपल्याला, अलका नावाची जी मुलगी आहे ती 90% तिला जे ती ₹120, ठीक आहे, ते काय करते, सेव्ह करते. तर आपल्याला काय बघायचं आहे की तिला मंथली किती मंथली तिला किती पैसे भेटतात ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं. बघूया आता काय म्हटलं आपल्या सोल्युशनमध्ये. द मंथली इन्कम ऑफ अलका बी काय घेतलं आपण ₹X. आपल्याला माहिती नाही की तिला मंथली पेमेंट किती आहे, तर आपल्याला माहिती नाही आहे म्हणून काय घेतलं आपण तिथे X घेतलेलं आहे. अँड हर एक्सपेन्सेस किती आहे, तर ते आहे 90% ऑफ X. X काय आहे, तर जे ओरिजिनल तिची सॅलरी असेल किंवा तिला मिळत असेल पैसे त्यातले ती काय 90% काय करते, तर ती खर्च करते. ओके, मग काय करणार आपण त्याला 90% म्हटलं आपण काय करणार, 19/100 ह्या जो पर्सेंटेजचा साईन आहे आपण निघून गेल्यानंतर काय येईल, तर इथे अपॉनमध्ये 100 आणि मल्टिप्लाय करणार आपण X नाही. सिम्पली काय करणार आहे 9 काय होणार, तर 10. कसं 0 दोन्ही याचे कॅन्सल होतील म्हणजे काय, तर 9/10 आणि काय तर X साईड नाही. मग सेव्हिंग रुपीज किती आहेत त्याचे, सेव्ह किती रुपये करते दर महिन्याला, तर ₹120 ती सेव्ह करते. मग इन्कम इज इक्वल टू काय, तर एक्सपेंडेस प्लस किती आहे, तर सेव्हिंग किती येणार आहे आपलं फॉर्म्युला पुट करायचं. X इज इक्वल टू किती, तर किती निघालं आपलं, तर 9/10 आणि X प्लस किती आहे, तर 1/20. इथे काय तर फ्रॅक्शनमध्ये व्हॅल्यू आहे आणि किती आपलं, तर 120 होता म्हणून आपण इथे 1 देऊन दिला. ओके, बघूया आता X इज इक्वल टू किती येणार, तर 9X प्लस किती आहे, तर 120 आणि मल्टिप्लाइड बाय किती येणार, तर 10 अपॉनमध्ये पण काय येणार आपलं 10मध्ये 10ने मल्टिप्लाय करणार आपण त्याला काय होईल, तर इथे 10X इज इक्वल टू 9X प्लस किती आहे, तर मल्टिप्लाय केलं 120 मल्टिप्लाय बाय 10 केलं तर किती येतं, तर 1200 येत आहे. मग 10 मल्टिप्लाय बाय 9X इज इक्वल टू किती आहे, तर 120 किती आलं त्याचा आन्सर, तर X इज इक्वल टू किती आहे, तर 1. तर X व्हॅल्यू किती आली, तर 1200 एवढी. म्हणजे अलका गेट्स किती रुपीज, तर अलकाला मंथली सॅलरी किती आपल्याला, तर 1200 एवढी आहे. तिला मंथली पैसे इतके मिळतात. टू स्टार्ट हिज फूड प्रोडक्शन बिझनेस काय घेतलं, सुमित नावाच्या व्यक्तीने पैसे घेतलेले आहेत ₹50,000 कशासाठी, तर फूड प्रोडक्शन बिझनेससाठी. इन द फर्स्ट इयर ही सफर अ लॉस ऑफ 20%. तर काय त्याला पहिल्याच वर्षी काय झालं, तर 20%चा लॉस झालेला आहे. अँड ही इन्व्हेस्ट दी रिमेनिंग कॅपिटल आणि ते 50,000मधले जे पैसे राहिलेले आहेत उरलेले त्यांनी काय केले, ते न्यू स्वीट बिझनेसमध्ये काय केलं, त्यांनी इन्व्हेस्ट केले. अँड मेड अ प्रॉफिट 5% आणि त्यातून त्याला काय मिळालं, तर 5% त्याला प्रॉफिट मिळालं. मग हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट ऑर लॉस कम्प्युटेड टू हिज ओरिजिनल कॅपिटल. तर काय म्हटलं आपल्याला त्यांनी की त्याला प्रॉफिट आणि लॉस जे नवीन बिझनेस झालेला आहे आणि जुन्या बिझनेसमध्ये तर त्याला किती % झाले आपल्या इथे फाइंड आउट. बघूया अमाऊंट बॅरो बाय सुमित किती घेतलेले, त्यांनी ₹50,000 घेतलेले आहेत आणि फर्स्ट इयरमध्ये त्याला काय झालं, तर सफर लॉस किती झालेलं आहे, तर त्याला 20% त्याला काय झालं, तर लॉस झालेला आहे. मग काही लॉस इज इक्वल टू 20% ऑफ ₹15,000 किती येईल, तर 20 आपण घेतला मल्टिप्लाय बाय किती, तर 5,000 किती येते आपल्या आन्सर, तर इथे येते 1,000 येते. 10,000 आपला आन्सर येते. नंतर बघूया रिमेनिंग मनी किती राहिला आपला 15,000 मायनस केला आपण त्याच्यातून, तर किती येते, तर 14,000 आपला आन्सर किती येते आपला आन्सर, तर ₹14,000 आपला आन्सर. मग इन्व्हेस्ट रिमेनिंग मनी किती दिला आहे, त्यानंतर स्वीट बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे आणि त्यातून त्याला प्रॉफिट किती मिळालं, तर 5% त्याचा प्रॉफिट आहे. म्हणजे किती येईल, तर प्रॉफिट इज इक्वल टू 5% ऑफ 14,000 अपॉन किती, तर 5/100 मल्टिप्लाय कशाने करायचं, तर 14,000 म्हणजे आन्सर किती येतं, तर आपलं ते येत आहे ₹2,000. मग न्यू कॅपिटल किती आहे आपला, तर 4,000 प्लस किती येतं 2,000 म्हणजे किती येणार, तर न्यू कॅपिटलमध्ये किती येतं आपला, न्यू कॅपिटल किती येतं आपला 14,000 प्लस किती येतं 2,000 म्हणजे इन किती, तर 42,000 आपल्या येतं. मग ऑफ रुपीज किती झालेला आपल्याला, तो झालेला आपला 15,000 मायनस किती, तर 1,000 किती आपला आन्सर येईल, तर 8,000 आपला रिमेनिंग राहणार आहे. मग काही लॉस इज इक्वल टू लॉस आपण ओरिजिनल कॅपिटल मल्टिप्लाइड बाय आपण करणार आहे 100ला. मग किती येईल, व्हॅल्यू पुटअप करायची आहे 18,000 मायनस किती 15,000 मल्टिप्लाय बाय करणार 100 20 कॅन्सल होऊन जातील. मग इथे किती आपल्याला आन्सर किती येणार, तर 16 म्हणजे किती आहे 60% येतं. आपण जर डिवाइड केलं तर आपलं किती येतं 60% येतं. म्हणजे लॉस ऑफ ओरिजिनल कॅपिटल किती आहे, तर आपला 60%चा लॉस झालेला आहे. थर्ड बुक आहे निखिल स्पेंड 5% ऑफ दी मंथली इन्कम ऑन द चिल्ड्रन एज्युकेशन. काय आहे, तर निखिल नावाचा व्यक्ती काय करत आहे, त्याची जे इन्कम आहे मंथली त्यातला 5% त्याच्यावर काय येतं, तर चिल्ड्रनच्या एज्युकेशनवर तो इन्व्हेस्ट. 40% इन द शेअर काय करत आहे, तर 14% जे राहिलेलं आहे तर ते शेअर्सवर काय करत आहे इन्व्हेस्ट करत आहे. आणि डिपॉझिट
3% करताय. बँकमध्ये डिपॉझिट किती, तर त्याच्या मंथली सॅलरीतला 3% करताय बँक. अँड यूज ऑफ 40% फॉर इज डेली एक्सपेन्सेस. आणि 40% जो रिमेनिंग आहे तो तर काय त्याचा डेली यूजेस म्हणजे येण्या जाण्यासाठी किंवा खर्च पाण्यासाठी, मग जेवण खावण त्यासाठी तो यूज करतो. मग ही वॉज अ लेफ्ट विथ अ बॅलन्स ₹19,000 अँड व्हॉट वॉज हिज इन्कम दॅट मंथली. तर त्याच्याकडे काय राहतं, तर उरलेले हे बाकी सगळे एक्सपेन्सेस काढून त्याच्याकडे 19,000 एवढे राहत आहे. तर मग त्याची ओरिजिनल सॅलरी किती आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. बघूया सोल्युशनमध्ये. निखिल स्पेंड ₹5% मध्ये काय काय आपलं तर मंथली इन्कम ऑन हिज काय तर चिल्ड्रन एज्युकेशन. काय 5% तो चिल्ड्रनच्या एज्युकेशनवर खर्च करतो. 40% काय तर तो शेअरमध्ये इन्व्हेस्ट करतो. आणि 3% काय तर तो बँकमध्ये डिपॉझिट करतो. आणि 40% जो आहे आपला त्याच्याकडे जो 40% आहे तो काय तर डेली युजेससाठी तो यूज करतो आपला. मग काही टोटल एक्सपेन्सेस किती झाले आहेत त्याचे आपण हे टोटल किती 5% प्लस 14% प्लस 3% प्लस 14% किती येणार आपला ऑफ एक्स म्हणजे किती, तर एक्स म्हणजे काय तर टोटल सॅलरीपैकी म्हणजे किती येतं आपला टोटल तर 62x येत आहे. आणि आपण काय करणार आपण 100. ओके, आपला पर्सेंटेज काढायचं आहे. आणि त्याची सेविंग किती आहे तर उरलेली ते 19,000 आहे. म्हणून इन्कम इज इक्वल टू काय तर एक्सपेन्सेस प्लस किती तर आपला सेविंग येत आहे. मग आपण व्हॅल्यू पुटअप करायचे आहे. एक्स इज इक्वल टू 62x अपॉन 100 प्लस किती तर 19,000 अपॉन इन आपला. तर पुढे काय करू आपण बघूया. 62 प्लस किती येतं 19,000 अपॉन किती आलं आपला 100. टोटल किती 100x मायनस किती येतं 62 19,000 म्हणजे इथे मायनस केलं किती आन्सर येते तर 38x येते. आणि 19,000 जसा तसा म्हणजे एक्स इज इक्वल टू किती येतं 19,000 अपॉन किती येतं 38. मग याला सॉल्व केलं तर किती येते आमचं 19 19 आणि 92 38 येते. म्हणजे किती येतं आपल्या आन्सर इथे 2 आलेलं आहे. आणि आपलं राहिलेलं काय येते तर 10,000 डिवायडेड बाय 2 केलं म्हणजे किती येईल तर 5,000. म्हणजे त्याला किती आहे तर एक्स इज इक्वल टू किती आहे व्हॅल्यू त्याची, तर ही किती आली आपली 15,000 आपली किती आली त्याची सॅलरी आली. किती आली तर 15,000 त्याची सॅलरी आली. म्हणजे निखिलकडे किती आहे तर त्याची इन्कम किती आहे तर ती आहे 15,000 एवढी आहे. मिस्टर सय्यद कीप्ड ₹14,000 इन अ बँक ॲट 8% ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट. मिस्टर सय्यद नावाच्या व्यक्तीने काय तर 40,000 रुपये बँकमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. किती 8%वर. त्यावर कंपाऊंड इंटरेस्ट किती लागला आहे तर 2 वर्षासाठी. आणि मिस्टर फर्नांडिस इन्व्हेस्ट ₹1,20,000 इन अ म्युच्युअल फंड. तर 2 इयर्ससाठी त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवले. अँड आफ्टर 2 इयर मिस्टर फर्नांडिस गॉट अ ₹1,92,000 अँड हुज इन्व्हेस्टमेंट टर्न आउट टू बी द मोर प्रॉफिटेबल. तर दोघांपैकी सय्यद आणि मिस्टर फर्नांडिस या दोनपैकी कोणाची इन्व्हेस्टमेंट जास्त झालेली आहे हे आपण इथे आपल्याला सॉल्व करायचं. बघूया सोल्युशनमध्ये काय तर मिस्टर सय्यदनं किती इन्व्हेस्ट केलं आहे, प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे त्यांची तर 14,000 एवढी आहे. आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलं आहे तर 8% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. मग टाईम पिरियड किती आपला 2 इयर 2 वर्षांनी गुंतवलेले आहेत. मग कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघूया कसं येईल तर P इज इक्वल टू 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट अपॉन 100. मग किती एन ऑफ नंबर म्हणजे किती टाईम इथे एन म्हणजे काय तर आपला टाईम पिरियड किती दिला आहे तर 2 इयर्स आणि मायनस किती 1 करणार आहे. बघूया आता व्हॅल्यू पुटअप करायचे आहे. प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे 14,000 1 प्लस किती आहे रेट ऑफ इंटरेस्ट किती आपला 8% अपॉन किती तर 100 आणि टाईम किती आपला 2 इयर्स आहे -1. मग व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर किती येते आपल्याला तर 1 प्लस 0.08 आणि टाईम किती आपला 2 -1. सॉल्व केलं किती येतं प्रिन्सिपल अमाऊंट जसं तशी राहील. यांना सॉल्व केलं येते 101.08 आणि इथेच 2 -1 6,656.000. ओके, मग काही प्रॉफिट किती आलेला आपला तर तो आलेला आहे 66. प्रॉफिट किती आला आहे तर 6,656 आपला प्रॉफिट आलेला आहे. आता पर्सेंटेजमध्ये फाइंड आउट करायला गेला आपल्याला तर करायचं इथे सिम्पली काय करायला त्याला मल्टिप्लाय करणे 100ला आणि अपॉन किती प्रॉफिट आपला प्रिन्सिपल किती आपला 14,000 म्हणजे आन्सर किती येणार आपलं प्रॉफिट पर्सेंटेजमध्ये किती येणार तर 16.64 फर्स्ट आपलं निघालेलं आहे. नेक्स्ट बघूया मिस्टर फर्नांडिसचं कसं काढायचं आपल्याला. अमाऊंट इन्व्हेस्टमेंट किती आहे तर 1,20,000 काय तर त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि अमाऊंट रिसिव्ह किती झालेलं आहे तर त्यांना 1,92,000 रिसिव्ह झालेलं. किती इयरसाठी इन्व्हेस्ट केलं होतं 2 इयर्ससाठी. मग काय प्रॉफिट इज इक्वल टू काय करतात 1,92,000 मायनस 1,20,000 म्हणजे किती येतं आपलं 72,000 आपलं येत आहे. मग काय प्रॉफिट पर्सेंटेजमध्ये कसं येईल तर 72,000 अपॉन 1,20,000 मल्टिप्लाय करायचं 100नी 0,0,0 दोन्ही कॅन्सल होऊन जाते. इथे पण कॅन्सल होऊन जाईल 12,6 72. ओके, आपला 60% आपला प्रॉफिट आलेला आहे. मग प्रॉफिट पर्सेंटेज ऑफ द मिस्टर सय्यद किती आलं तर 16.64% आला होता. आणि प्रॉफिट पर्सेंटेज ऑफ फर्नांडिस किती आलं तर 60% आलेलं आहे. म्हणजे कोण आहे तर
इन्व्हेस्टमेंट ऑफ मिस्टर फर्नांडिस इज मोर प्रॉफिटेबल आहे. नेक्स्ट बघूया. समीरा spend 90% of her income and donate 3% of the socially useful cases, and if the left with rupees 1715 at the end of the month, what was her actual income. काय तर समीरा नावाची जी मुलगी आहे ती काय तर 90% काय करतात हर इन्कम मधली काय तर 3% खर्च करते. ठीक आहे, 90% खर्च करते आणि त्यातले 3% काय तर ती सोशल वेलफेअर म्हणजे ती डोनेशन करते त्यातले. ठीक आहे, मग तिच्याकडे उरले किती आहेत तर टोटल दिल्यानंतर त्यांनी पैसे टोटल एक्सपेन्सेस गेल्यानंतर तिच्याकडे किती उरलेले आहेत तर 1715 एवढे उरलेले आहेत. तर आपल्याला काय करायचे तर तिची मंथली सॅलरी फाइंड आउट करायची. बघूया दी मंथली इन्कम किती आहे समीराची एक्स आहे, आपल्याला माहीत नाही म्हणून आपण एक्स घेतला आहे. टोटल एक्सपेन्सेस किती आहेत तर 90% प्लस 3% आणि किती आहे तर टोटल सॅलरी म्हणजे काय करणार 90% मल्टिप्लाय बाय एक्स केलेला आहे म्हणजे 19/100 एक्स इज इक्वल टू किती आहे तर 1715. ओके, मग काही इन्कम एक्सपेन्सेस प्लस किती आहे तर सेविंग्स किती आहेत त्याची 93x अपॉन किती केलेलं आपण त्याला 100 प्लस किती आहे 1715. 93x प्लस किती 1715 मल्टिप्लाय केलं आपण 100ला अपॉन किती येईल तर 100 म्हणजे 100x मायनस किती 93x इज इक्वल टू 1715 मल्टिप्लाय केलं 100. आन्सर किती येतं आपल्या इथे 7x दोघांची मायनस केली 7x आणि 1715 मल्टिप्लाय केलं तर 100ला x इज इक्वल टू 1715 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन 7 इज इक्वल टू किती आहे तर 25,000 आपला आन्सर येतात. म्हणजे किती x इज इक्वल टू 25,000 म्हणजे समीराज मंथली सॅलरी किती येतं तर 25,000 एवढी येत आहे.